येतोय येतोय मुहूर्त ठरलाय. कॉकरोच जनता पार्टी दिल्लीत करणार आंदोलन. सध्या सोशल मीडियापासून ते दिल्लीच्या राजकीय वर्तुळापर्यंत एकाच नावाची प्रचंड चर्चा सुरू आहे आणि ते नाव म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला हा मुद्दा आता थेट दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलनाच्या स्वरूपात उतरणार आहे. या पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी 6 जून 2026 रोजी दिल्लीतील प्रसिद्ध जंतर मंतर मैदानावर एका मोठ्या शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा केली. हे आंदोलन नेमकं काय आहे? कॉकरोच नावानं सुरू झालेली ही डिजिटल मोहीम थेट दिल्लीच्या जंतर मंतर पर्यंत कशी पोहोचली आणि देशातील लाखो विद्यार्थी या चळवळीला आपला पाठिंबा का देत आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. कॉकरोच जनता पार्टी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली एक पॅरोडी म्हणजेच उपरोधी आणि उपहासात्मक चळवळ आहे. याची सुरुवात मूळचे महाराष्ट्रातील असलेले आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डिजिटल क्रिएटर अभिजित दीपके यांनी केली. देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, नेत्यांच्या वागणुकीवर आणि तरुणांच्या प्रलंबित प्रश्नांवर उपरोधिक पद्धतीने भाष्य करण्यासाठी या नावाची निवड केली गेली. अवघ्या 3-4 दिवसांमध्ये सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स या पार्टीने मिळवले. सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉकरोच जनता पार्टीने आवाज उठवायला सुरुवात केली. मात्र ही पार्टी केवळ सोशल मीडियावरच राहणार असं वाटत असतानाच आता दिल्लीच्या तख्ताला शह देण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी दिल्लीच्या मैदानात प्रत्यक्ष उतरणार. 6 जूनला दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात आंदोलन करणार असल्याची घोषणा अभिजित दीपके यांनी केली. का हे आंदोलन करणार आहेत? तर त्यांनी काही कारणं सांगितली. देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धतीमध्ये झालेला प्रचंड गोंधळ. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतात नीट आणि इतर अनेक अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटले. या पेपरफुटीच्या घोटाळ्यांमुळे देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडलं. ज्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र मेहनत करून वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा दिली, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. या संपूर्ण घोटाळ्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं. याच पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने विद्यार्थ्यांच्या या संतापाला आणि आवाजाला एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. या आंदोलनाची सर्वात प्रमुख आणि मोठी मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या सर्व परीक्षा घोटाळ्यांची आणि पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. त्याचबरोबर या घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि भविष्यात कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्याशी असा खेळ होणार नाही याची हमी सरकारनं द्यावी, ही या आंदोलनामागील मुख्य भूमिका आहे. या आंदोलनाची संपूर्ण रूपरेषा आणि नियोजन देखील अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. आंदोलनाचं नेतृत्व करणारे अभिजित दीपके 6 जून 2026 रोजी सकाळी परदेशातून थेट दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार आहेत. विमानतळावरून ते आपल्या समर्थकांसह थेट दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. तेथे ते पोलिसांकडे जंतर मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्यासाठी अधिकृत परवानगी आणि सुरक्षा पुरवण्याची कायदेशीर विनंती करतात. लोकशाहीच्या चौकटीत राहून आणि कायद्याचं पूर्ण पालन करूनच हे आंदोलन केलं जाईल असं आयोजकांनी आधीच स्पष्ट केलं. दिल्लीतील जंतर मंतर हे ठिकाण भारतात नेहमीच लोकशाही मार्गानं आपला निषेध नोंदवण्यासाठी प्रसिद्ध राहिलं. या ठिकाणी देशभरातून आलेले विद्यार्थी आणि नागरिक एकत्र येतील. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने असेल, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जाणार नाही. केवळ आपल्या हक्कासाठी शांततेने एकत्र येऊन सरकारचं लक्ष वेधून घेणं हाच या आंदोलनाचा मुख्य हेतू असेल. शेवटी हे आंदोलन केवळ एका व्यक्तीनं किंवा एका काल्पनिक पक्षाचं राहिलेलं नाही, तर या चळवळीनं भारतीय समाजकारणात आणि डिजिटल विश्वात एक नवीन इतिहास रचला आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून लाखो लोकांना एक चांगल्या आणि सामाजिक हेतूसाठी कसं एकत्र आणता येतं, याचंच हे उत्तम उदाहरण ठरेल. अमेरिकेत बसून एका मराठी तरुणानं भारतातील शिक्षण व्यवस्थेतील चुकींवर बोट ठेवलंय आणि त्याला देशातील कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळाला. हे आंदोलन सरकारला आणि प्रशासनाला हा स्पष्ट संदेश देणार आहे की देशातील तरुण आणि विद्यार्थी आता आपल्या हक्कांबद्दल जागरूक झाले आहेत. आपल्या भविष्याशी खेळणाऱ्या घोटाळेबाजांविरुद्ध आणि व्यवस्थेतील चुकांच्या विरोधात हे शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरण्यास अजिबात घाबरत नाही. 6 जूनला सगळे कॉकरोच रस्त्यावर उतरत आहेत, त्यामुळे सरकारला घाम फुटणार हे नक्की. हे आंदोलन जर चिघळलं तर शिक्षण मंत्र्यांसह अनेकांना राजीनामे द्यावे लागतील. भारताच्या इतिहासात तरुणांच्या आंदोलनांनी मोठी सत्तांतर घडवली. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे सरकारला मोठे फटके बसू शकतात. आजचा तरुण हा देशातील सर्वात मोठा मतदार वर्ग आहे. नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि वाढती महागाई यामुळे हा वर्ग आधीच चिंतित आहे. जर या तरुणांचा राग निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून बाहेर पडला तर सत्ताधारी पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये खूप मोठ्या पराभवाचा सामना करावा लागेल. तरुण मतदार हा कोणत्याही पक्षाची सत्ता आणू शकतो किंवा घालवू शकतो. कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन केवळ भारतातच नाही तर जागतिक मीडियामध्येही चर्चिलं जातं.
भारतात लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्या तरुणांचे, विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक केले जात आहेत असा संदेश जगभर गेल्यास जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय स्तरावर धक्का पोहोचू शकतो. 6 जूनला नेमकं काय घडणार? तरुणांच्या रोषाला सरकार सामोरं जाणार का? आणि शिक्षण मंत्री राजीनामा देतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.